नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 2 ते 2 डॉटच्या 4 खूपच सुंदर आणि कलरफुल आणि देखण्या रांगोळ्या तुम्हालाही आवडतील. एवढ्या सोप्या आणि सुंदर आपल्या कलरफुल 4 रांगोळ्या होणार आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. 2 ते 2 आपल्याला डॉट पाडून अशा कलरचे डॉट पाडून 2-2 रेषा ओढून घ्यायच्या आहे, म्हणजे चौकोन आखून घ्यायचे. बघू शकता इथं आपल्याला 3-3 रेषा आखून घ्यायच्या आहे. बघा, एक मोठी रेष, थोडी छोटी आणि छोटी, अशा पद्धतीने चारही बाजूला आपण रेषा आखून घेणार आहोत. आणि बघा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला रेषा जोडत जायच्या आहेत. खूपच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्या 4 अगदी कलरफुल आणि ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास सोप्या आणि सुंदर अशा कलरफुल आपण रांगोळ्या आणलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण जोडून घेतले आहे. बघा, रेषा इथंही 3 आणि खाली वरती 2-2 असे डॉट छोटे छोटे आपल्याला चुटकीने डॉट पाडून घ्यायचे आहेत. बघू शकता, अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघत जा. वरती आपल्याला छोटासा पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. बघा, त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. आणि इथून बघा, छोट्या छोट्या आपल्याला 4-4 पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. ज्यांना रांगोळ्या येत नाही म्हणून त्यांना खास मी सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणते. हे बघा, छोटे डॉट पाडून मध्ये मोठा डॉट, त्याला व्यवस्थित गोल करून आपल्याला विरुद्ध कलरचाही डॉट पाडून अशा पद्धतीने एका बोटाने फूल तयार करून मध्येही आपल्याला कलर डॉट टाकून अजून त्याच्यामध्ये विरुद्ध कलर, अजून त्याच्यामध्ये विरुद्ध कलर, आणि इथं छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आहेत. आपण दुसरी आता सुंदर अशी अजून रांगोळी शिकणार आहोत. 2 ते 2 आपल्याला डॉट पाडून, हे बघा, मोठे मोठे डॉट पाडून एका बोटाने पंच करून अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे, म्हणजे चौकोन असा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, त्याच्यामध्येही मी थोडंसं गोल करून चुटकीने कलर टाकून घेतला आहे. हे बघा, क्रॉसमध्ये आपल्याला बरोबर सेंटरमध्ये अशा पद्धतीने त्रिकोण असा आकार काढत जायचा आहे रेषा. आणि त्याच्यामध्येही आपल्याला 2 रेषा आणि एक मध्ये रेष अशा पद्धतीने चारही बाजूला सेम आपण काढून घेणार आहोत रेषा. इथून आपल्याला थोडं थोडं असं गोल गोल करत जायचं आहे, रेषांना भिडवत जायचं आहे. बघू शकता, अगदी ज्यांना फुल डिझाईन येत नसेल तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. कारण मी बेसिक पद्धतीने रांगोळ्या आणत असते. हे बघा, व्यवस्थित करून आपल्याला छोटे छोटे मी पिवळे कलरचे डॉट टाकून घेणार आहे. इथंही एक आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट टाकून एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे. छोटे छोटे 2-2 डॉट आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे. इथंही हिरवा कलरचा मी 2-2 डॉट ठेवत जाते. बघू शकता, चुटकीने त्यालाही आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे, एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे. इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवायचे आहेत पाकळींच्या मध्ये. थोडं मी बोटाने हेही डॉट मी पंच करून घेणार आहे, म्हणजे गोल आकार येतो. इथं आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, 2री, 3री, 4थी आणि 5वी, आणि छोटा डॉट ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि डॉट ठेवायचा आहे. म्हणजे एक मोठी, छोटी, 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 म्हणजे एक मोठी, त्याच्यापेक्षा छोटी, अजून त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, अशा पद्धतीने चारही बाजूला सेम करून आपल्याला मध्ये डॉट पाडून कलर टाकून घ्यायचा आहे. आणि छोट्या छोट्या 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आजूबाजू. बघा, इझिली तुम्हालाही येईल एवढी सोपी रांगोळी आहे. आता आपल्याला मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. आता आपण 3री रांगोळी शिकणार आहोत. हे बघा, मी हिरव्या कलरचे डॉट पाडून
एका बोटाने व्यवस्थित गोल करून घ्यायचे आपल्याला 2 ते 2 डॉट आणि मध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकत जायचं बघू शकता आणि तिथंही आपल्याला एक एक रेष अशी ओढून घ्यायची बघा चौकोन असा आकार तयार करून छोटे छोटे त्याच्या बाजूला आपल्याला 4-4 असे डॉट पाडत जायचे बघा अतिशय सोपी आणि सुंदर आणि कलरफुल आपल्या रांगोळ्या होणार आहेत। इथं आपल्याला काय करायचं आहे दोघं बाजूने गोल गोल पाकळ्या नंतर वरती बघा गोल पाकळी अशा 3 पाकळ्या आपल्याला 3-3 पाकळ्या तयार करायच्या आहेत हिरवा डॉटच्या वरती तिथंही मी कलरचा डॉट पाडून पंच करून घेणार आहे। चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे आहे। किती सुंदर अशी आपली तिसरी रांगोळी तयार होते। अशा आपण 4 रांगोळ्या शिकणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने। इथंही थोडा हलका आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे बघा थोडंसं गोल हिरवा डॉटच्या वरती आणि इथं थोडं गोल आणि ह्या बाजूला गोल आणि इथं 3 डॉट 2 नंतर 1 इथून ह्या बाजूला इथून ह्या बाजूला आणि हे बघा अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आपल्याला पहिले 3 डॉट मग 2 मग 1 अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे। तिथंही मी हिरवा कलर टाकून पंच करून घेणार आहे। इथं आपल्याला छोटे छोटे असे 5 डॉट ठेवत जायचे बघू शकता चारही बाजूला। इथंही मी गुलाबी कलर असा राणी कलर टाकून एक एक डॉट टाकून पंच करून त्याच्यामध्येही विरुद्ध कलर आपल्याला छोटे डॉट टाकायचे आहेत मध्येही व्हाईट आपल्याला डार्क असा डॉट टाकून गोल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली चौथी रांगोळी बघा 2 ते 2 डॉटची त्या डॉटच्या आजूबाजू आपल्याला गोल गोल असं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 3-3 अशा रेषा ओढायच्या आहेत बघा पूर्ण चौकोन आकारामध्ये आपल्याला चारही बाजूला 3-3 रेषा अशा ओढून घ्यायच्या आहेत बघा। इथं मी कलरचे मुठीने डॉट पाडून घेणार आहे त्यालाही आपल्याला थोडं गोल करून घ्यायचं आहे विरुद्ध कलर टाकून घ्यायचं आहे आपल्याला मुठीने डॉट टाकणे हाही व्हिडिओ आहे माझा। इथं आपल्याला पानाचा आकार म्हणजे आपण छोटंसं कमळ असं काढणार आहोत त्याच्यामध्ये मी हलका हलका पिवळा वरती खाली हाफमध्ये असा कलर भरून घेणार आहे आणि मध्ये छोटे छोटे असे डॉट टाकून घेणार आहे। चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे। आपल्याला फक्त हलका हलका कलर टाकायचा आहे छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत। इथं थोडा हलका आपल्याला राणी कलर किंवा तुमचा आवडता लाल कलर टाकू शकता। इथंही एक एक डॉट आपल्याला ठेवून पंच करून घ्यायचं एका बोटाने। तिथंही आपल्याला छोट्या छोट्या अशा 3 पाकळ्या काढून घ्यायचं आहे मध्ये पानाचा आकार 2 पाकळ्या नंतर पानाचा आकार आणि मध्ये रेषा हलक्या अशा ओढून घ्यायच्या आता आपल्याला हे बघा। नक्की पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा यूजफुल व्हिडिओ आणत असते ज्यांना रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। तुम्हीही नक्की ट्राय करा नक्की येईल तुम्हालाही धन्यवाद।